हा सुनबाई, घरात नको जाऊ आता. असं 4 दिवस बाहेरच थांब. कारण जरी तुला काही लागलं तर समजा तुझी जाव आहे नाही तर तुझा नवरा आहे, त्यांच्याकडून घे. पण 4 दिवस घरात जाऊ नको. आई, किती दिवस ग तू असे हे जुने विचार घेऊन बसणार आहे? बास कर ना आता हे जुने विचार. किती दिवस ठेवणार आहे आता हे असं चालू? ए गबात तू, तुला काय कळतंय? आमच्या काळामध्ये असं नव्हतं. 4 दिवस आहे ना कपडे घेऊन नदीला आंघोळीला लाईत होती, आणि 4 दिवस आहे ना बाहेरच ठेवायची. भांडी घरात नाही आणि बाई घरात नाही. तुमचा आता निघाले नवीन. ए तुम्हाला सांगितले ते करा, मी चालले शेताला आता. उरकू द्या. आईला बोललो तर राग येईल, आणि बायकोची बाजू घेऊन बोललो तरी आईला राग येईल. पण हे कुठेतरी थांबायला हवं. राजश्री, चल जेवायला. ताई, तुम्ही विसरलेत का? आई मला आत्ताच सांगून गेलेत ना की हे 4 दिवस कशालाच हात नाही लावायचा, घरात पण नाही यायचं. मी नाही येऊ शकत. तुम्ही मला इथेच जेवायला द्या आणून. हा चल तू जेवायला. माझ्या लक्षात आहे सासूबाईंच्या बोलण्याचा एवढा काय विचार करू नको. चल माझ्यापाशी बस. खरंच ना ताई? हा वली चल. एका स्त्रीच्या आयुष्यात हे 4 दिवस खूप महत्वाचे असतात. कारण या 4 दिवसामुळे आपण हे जग बघू शकतो. ही गोष्ट कशी वाईट असू शकते ही कधी आपल्या समाजाला समजणार काय माहित. हे कुठेतरी थांबायला हवं.